हे आहे परिवर्तन एक लोकचळवळीचं पीबी न्यूज चॅनल. मी राजकुमार सुर्वे या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. डम्पिंग हटाव संघर्ष समिती आणि उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त व अधिकारी यांच्यामध्ये महत्वपूर्ण संयुक्त बैठक. उल्हासनगर 5 या ठिकाणी असलेल्या अनियमित डम्पिंग ग्राउंड हटाव या मागणीसाठी उल्हासनगर काँग्रेसचे अध्यक्ष रोहित साळवे आणि अन्य पदाधिकारी उपोषणाला बसले होते. 2 दिवस हे उपोषण चाललं. त्या उपोषणाला शहरातील विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं होतं. शेवटी प्रशासनाने लिखित आश्वासन दिलं की डम्पिंग ग्राउंड किती काळामध्ये हटवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. त्याचबरोबर नागरिकांच्या या बाबतीत काय समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्या उपाय करण्यासाठी संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतरच हे उपोषण मागे घेण्यात आलं. या आंदोलनानंतर रोहित साळवे, कुलदीप सिंघानी, ईश्वर धडके, उल्हासनगर सिटीझन फोरमचे नरेश सैलामानी आणि मोहन पुरुषवाणी डम्पिंग हटाव यांचे प्रकाश रोहरा, राजू रोला आणि विजय सबगमोल, ऑल इंडिया ह्युमन राईट्स चे मनीष ठाकूर आणि सच्चानंद गोस्वामी, कायदा विभागाचे राज आसोणकर आणि निहाल रुपेकर, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट मोती लुधवाणे आणि अन्य लोकांनी मिळून डम्पिंग हटाव संघर्ष समितीची स्थापना केली होती. या समितीने सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात स्टँडिंग कमिटीच्या दालनामध्ये महानगरपालिका आयुक्त अजित शेख, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अशोक कवस, प्रभाग अधिकारी गणेश शिंपे आणि मनीषा हिवारे यांच्यासोबत संयुक्त बैठक करून चर्चा केली. या बैठकीमध्ये आयुक्त अजित शेख यांनी नव्या डम्पिंग साईट्सच्या कामाची प्रगती कुठपर्यंत त्याची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर हे काम पुढील 1 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन दिलं. समितीच्या वतीने काही मागण्या प्रशासनाकडे ठेवण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिका अधिकारी आणि समिती सदस्य यांची एक समिती गठीत करण्यात यावी, जी की डम्पिंग हटवण्यासाठी प्रक्रिया जी आहे ती नागरिकांची समस्या बाबतीत काय त्या जाणून घेण्याचं काम करेल. त्याबरोबर डम्पिंग साईट वर फक्त सुका कचरा टाकावा, ओला कचरा महानगरपालिका आणि शहरामध्ये प्रभाग वाईज पिट्स बनावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट साठी अंदाजपत्रकामध्ये विशेष प्रावधान करण्यात यावं, ज्यामध्ये बीड्स बनवायचं, रिसायकलिंग प्लांट टाकायचं आणि नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती करण्याचं काम करण्यासाठी निधीची प्रावधान करण्यात यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर खडी मशीन इथे जे डम्पिंग साईट आहे तिथील अतिक्रमण हटवण्यात यावं. त्याबरोबर तिथे रिसायकलिंग प्लांट टाकण्यात यावा आणि डम्पिंग ग्राउंडच्या दोन्ही जागेवरती बांधून निश्चित करण्यात यावी. प्रांत कार्यालयात सनद ही उल्हासनगर महानगरपालिकेच्या नावावर करण्यात यावी. त्याचबरोबर कोणार, इन्व्हायरो, मनपा, महानगरपालिका करारानुसार करण्यात यावे की दंड योजना काय असेल अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. या सर्व मागण्या महानगर प्रशासन समोर ठेवण्यात आलेल्या आहेत. महानगरपालिका प्रशासनाने या मागणीचा विचार 1 महिन्याच्या आत नाही केला तर पुन्हा ही समिती उग्र आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे.